युवा उद्योजक कशा आहात मंडळी? तुम्ही पण कशा आहात? युवा उद्योजक बनायचं कारण असं की भरपूर युवा उद्योजक आहेत किंवा असतील की जे मला बघत असतील. मला असं म्हणजे माहिती नाही, पण असं वाटतं की बाबा एखादा एखादा जरी युवा उद्योजक आपल्यामुळे घडला ना, तर खरंच एक म्हणजे अशी फिलिंग लय वेगळी येते. म्हणून माझा प्रयत्न हा राहतो की युवा उद्योजक जे होते ते किंवा ज्यांना व्यवसाय करायचा आहे करते ते, त्यांना नेहमी जे काही घडतंय ना ते खरं सांगावं. म्हणजे आज तुमच्या व्यवसायाला एक 4 ते 5 महिने झाले असतील आणि तुम्हाला जर अडथळे येतात ते, पैशाचे प्रॉब्लेम येतात ते, त्रास होतोय ना, तुमचं मित्र मैत्रिणी कोण तुमच्याशी बोलते, काही काय आहेत नॉर्मल बोलतात येतात जातारे, पण जे जवळचे होते ते तुमच्याशी बोलत नाहीयेत किंवा तुमच्या घरचे तुमच्याशी नीट वागत नाहीयेत, कोण तुम्हाला सपोर्ट करत नाहीये, तुमचं तुम्हाला मॅनेज कसं करायचं हेच तुम्हीच विचार करताय, तुम्हीच टेन्शन घेताय, तुम्हीच जर हे बघताय की कसं मी हे करू शकतो, तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. म्हणजे ह्याना त्रास काय होतो ना, हे मी अनुभवतोय. हे मी आत्ता नाही सांगू शकत, कारण आत्ता मी काही केलंच नाही असं की मी सांगेल. माणूस जेव्हा काहीतरी करतो ना आयुष्यात आणि तेव्हा तो बोलतो ना, तेव्हा त्या गोष्टीला किंमत आहे. हे लक्षात ठेवा कधी पण. त्यामुळे तुमचं कुठलीही गोष्ट कोणाला सांगायला जाऊ नका. मनात ठेवा आणि आपलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून तिथपर्यंत चालत राहा. जेव्हा यशस्वी होताल ना, त्यावेळेस तुम्ही हे सगळं बोला. यशस्वी व्हायच्या आधी काही बोलू नका. तुमच्या बोलण्याला किंमतच देत नाही कोण. यशस्वी व्हायच्या आधी तुम्ही किती सांगा, समोरचा व्यक्ती म्हणतो तू काय केलंय आधी मला तू सांगतो. त्याच्यामुळं बोलायची चुकी करूच नका कोणाला, असं आहे तसं आहे हे ते. पण हे सगळं तुमच्या लाईफ मध्ये होतंय की तुम्हाला असा त्रास होतोय, पैशाचे प्रॉब्लेम येतात, ते तुमचं म्हणजे भरपूर लोड येतोय किंवा तुम्हाला कोण बोलत नाही तुमच्याशी, तुम्हाला असं वाटतंय की एवढं प्रेशर आहे, हे सगळ्या गोष्टी होत असतील ना, तर नाराज होऊ नका. तुम्ही योग्य मार्गावर आहात हे लक्षात राहू द्या. आणि अशाच गोष्टी आहेत ना ज्या मला माहिती आहेत ना, ह्या मी तुम्हाला असंच हळूहळू सांगत राहणार आहे की तुम्ही निगेटिव्ह होऊ नका, पॉझिटिव्ह राहा. मान्य आहे निगेटिव्ह इतकं वेळ येते ना व्हायची, माणूस रडतो अक्षरशः, आणि ते कोणाला सांगता पण येत नाही आपल्याला. हे उद्योजकालाच माहिती असतं. जो ते भोगतो ना, जो ते करतोय ना, त्यालाच माहिती. पण एक लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण असे तपत नाही ना, तोपर्यंत काही घडत नाही. म्हणजे जोपर्यंत आपल्याला असं झिजत नाही ना आपण आपल्या कामासाठी, तोपर्यंत आपण चमकू नाही शकत थोडक्यात. त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीला असं असं नका करू की माझ्याच लाईफमध्ये असं का झाले, मला जसा का त्रास होते, तो तर लगेच इझी हे झाला, हा तर लगेच यशस्वी झाला, ह्याचं इंस्टाग्राम अकाउंट हे झालं त्यासाठी, हा विचार नका करू. तुमचं काम तुम्ही प्रामाणिकपणे करताय ना, ते तसंच करत राहा आणि तुमच्या ध्येयाला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही पुढे जात राहा. या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही करत राहताल तेव्हा तुमच्यामध्ये एक डिसिप्लिन येतो, आणि तो डिसिप्लिन आला ना की हा डिसिप्लिनच उद्या जाऊन तुमच्या उपयोगी पडतो, हे लक्षात राहू द्या. त्याच्यामुळं कमी बोला,